सरकारचं पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी भामरागडचा सरपंच मला भेटला, अगदी नंदुरबारचे माझे आदिवासी बांधव सरपंच इथं आलेत, या टोक्यापासून इकडं रत्नागिरीतून सरपंच आलेत. म्हणजे महाराष्ट्राच्या 6 विभागातून सरपंच आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्यांची मागणी आहे की ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करा. आम्ही काम करतोय, त्या कामाचा मोबदला आम्हाला द्या. गमतीचा भाग आहे की आज पोलीस पाटलाला 15,000 रुपये मानधन झालं, कोतवालाला 15,000 रुपये मानधन झालं. जरूर द्या, जो काम करतो त्याचा हक्क आहे. पण सरपंचाला 2-3,000 रुपये. आम्ही सरपंच झाल्यानंतर मला आमचा वाचा म्हणला IT इंजिनियर, तुझी काय मजा येतं, तुला 1,00,000 रुपये तर पगार असेल. विषय बदलमोडीचा आहे. आम्हाला सारखं पंचायत समितीत जावं लागतं, आम्हाला जिल्हा परिषदेत जावं लागतं, आम्हाला मुंबईत यावं लागतं. आणि मुंबईत आल्यावर कुठल्या तरी आमदाराच्या दयेवर आमदार निवासात आम्ही झोपतो, कुठेही झोपतो. सरपंच भवन असावं मुंबईमध्ये आमदारांसाठी, मुंबईत आमदारांसाठी सरपंच भवन असावं, ज्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय होईल, उत्तम लायब्ररी असेल, कॉन्फरन्स हॉल असेल. आज सगळ्यांसाठी सगळं केलं जातं, परंतु तो गावचा विकास करतो, गाव खेड्यांना बरोबर आणण्याचा प्रयत्न करतो. या देशामध्ये या सगळ्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी म्हणजे भारत असे 2 देश निर्माण केले जात आहेत. त्याला आमचा विरोध आहे. म्हणून आमची मागणी आहे की जे निकष विकास योजनांना गावखेड्यांना असतात तेच शहरात असावे, जे शहरात असतात तेच गावखेड्यात असावे. शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे, गावखेड्यात आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्याला शहरात 2.5 लाख रुपये दिले जातात आणि ग्रामीण महाराष्ट्रात 1,30,000 दिले जातात. त्याला 1.5 लाख 1.25 लाख कमी दिले जातात. तो कर्जबाजारी होतो, त्याचं घर तेवढ्यात बसत नाही, तो आम्हाला मांडतो. तुम्ही काय करताय? पाणी पुरवठा योजना करायची असेल, शहरातली नगर योजना असेल, दर दिवशी दर माणसी 150 लिटर प्रमाणे इस्टिमेट केलं जातं. ती योजना गाव खेड्यात द्यायची असेल, दर दिवशी दर माणसी 50 लिटर पाणी पकडलं जातं. म्हणजे गाव खेड्यातल्या माणसांनी 50 लिटर मध्ये भागवावं, शहरातल्या माणसांनी 150 लिटर पाणी उधळलं तरी चालेल, अशा भूमिका सरकारमध्ये मांडल्या जात आहेत, प्रशासनाकडून मांडल्या जात आहेत. आणि त्यामुळं महात्मा गांधी त्या काळी सांगून गेले, खेड्याकडे चला. आता परत एकदा सांगायची वेळ आली आहे की राज्यकर्त्यांनो खेड्याकडे लक्ष द्या, खेड्याकडे बघा, आम्हाला तुमच्या बरोबरीनं आणा. शहरामध्ये मिळणाऱ्या चांगल्या शाळा, चांगले रस्ते, चांगलं आरोग्य आम्हाला शहरांप्रमाणे द्या. गाव खेड्यातल्या लाभार्थ्यांना तीच योजना शहराप्रमाणे द्या. अशा आमच्या मागण्या आहेत. सन्माननीय पवार साहेब, त्याचप्रमाणे परवा हायकोर्टाचा एक निर्णय झालाय. तो निर्णय असा आहे की आजपर्यंत ग्रामपंचायतीला 15 लाख रुपयापर्यंतची विकास कामं करण्याचा अधिकार होता. आणि तो हायकोर्टाचा निर्णयामध्ये शासनाने स्वतःचाच निर्णय माघारी घेतल्यामुळं ग्रामपंचायती शासनाची एक संस्था असताना ग्रामपंचायतीची बाजू घ्यायची सोडून ठेकेदारांची बाजू घेतली गेली. आणि त्यामुळे आमचा 15 लाख रुपयाचा काम करण्याचा अधिकार काढून घेतला. आता आम्हाला पत्र आले की 3 लाखापेक्षा जास्त मोठं काम तुम्ही करायचं नाही. म्हणजे बाहेरचे ठेकेदार येणार, आमच्या गावामध्ये काम करणार आणि कसलं तरी काम करून निघून जाणार. आम्हाला नैतिक बंधन असतं, गावाचं काम चांगलं केलं पाहिजे, परत गावात समोर जायचं असतं. त्यामुळं हरियाणासारखं, इथं हरियाणाचे सरपंच आले, त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे 21 लाखापर्यंतची कामं मागे उभा आहे. 21 लाखापर्यंतची कामं आम्हाला ग्रामपंचायतीला करायचा अधिकार आहे. हरियाणाच्या सरपंचांनी लढा दिल्यानंतर त्याला पेन्शन लागू झाली, सरपंचांना पेन्शन लागू झाली. या ठिकाणी आम्हाला विमा संरक्षण नाहीये. कोरोना काळामध्ये आम्ही अनेक वेळा सांगितलं सरपंचांना विमा संरक्षण द्या, सरपंचांना विमा संरक्षण द्या. आम्हाला विमा संरक्षण नसल्यामुळे आमचे कितीतरी बांधव कोरोनात गेले. 1 रुपया कुणाला आम्हाला मदत झाली नाही. कर्मचारी मेले, आमचे ग्रामसेवक मेले. 50 लाख रुपयाची मदत त्यांच्या कुटुंबाला झाली. आनंद आहे, ते कुटुंब उघड्यावर आलं नाही. पण आमच्या सरपंचांची समाजसेवा करता करता आमची बरीचशी कुटुंब उघड्यावर आली. अजूनही वेळ गेलेला नाही. शासनाने, कोणत्याही शासनाने केव्हाही निर्णय घेतला की कोरोना काळामध्ये जे सरपंच उपसरपंच गेले त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये द्यावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. विमा संरक्षण असावं. आणि या ग्रामपंचायती चालवण्यासाठी सरपंचांच्या बरोबरीनं ग्रामपंचायतचे शिपाई कर्मचारी, संगणक परिचालक आणि ग्राम रोजगार सेवक रात्रंदिवस आमच्यासाठी राबत असतात. त्यांना असं वाटतं की गावचे पुढारी म्हणजे मोठे लोक असतात, त्यांच्या हाताखाली राहिलो तर घरकुल मिळेल, कुठेतरी काम मिळेल माझ्या पोराला. आणि एवढं सगळं असून त्यालाही कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळं या सगळ्या बाबतीत आपण खूप महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मंडळी आहात. आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचं अनेक वेळा फार मोठं योगदान आपलं आहे
आणि निश्चितपणे आपण याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे आम्हाला संधी नक्कीच आशा आहे की याच्यामध्ये काही ना काही आपला आशीर्वाद आम्हाला मिळेल. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सरपंचाचा एक आमदार असावा. त्याचप्रमाणे अनेक वर्षाची मागणी आहे की जर शिक्षकांचा आमदार असेल, पदवीधरांचा आमदार असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार निवडला जातो त्यात आम्हाला मतदानाचा अधिकार नाहीये. तर त्यामुळं सरपंचांचे 6 विभागातून 6 प्रतिनिधी राज्यामध्ये प्रश्न मांडण्यासाठी असावेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. 15 वित्त आयोगातून खरेदी करण्यासाठी जेम्स पोर्टलवरची जी वाट रद्द करावी, कारण त्याच्यावर आम्हाला बाहेर वस्तू स्वस्त मिळतात तर तिथं महाग मिळतात, विनाकारण आमचे पैसे जास्त जातात. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेमध्ये ऐकून घेतलं. आलेल्या पाहुण्यांचे मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. आपण फार मोठी माणसं आहात आणि एकदम पालातले घटक आहोत. यानंतर नानाजी पटोले आपल्याला मार्गदर्शन करतील. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा जय हो. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा जय हो. सरपंच एकतेचा जय हो. संगणक परिचालनाचा एकतेचा जय हो. आपल्याला आज आपण मुंबईला सरकारवर आपल्या रास्त मागण्या घेऊन आझाद मैदानावर आपला मोर्चा आलेला आहे. सर्वप्रथम मी राज्यातून आलेले सगळे सरपंच, संगणक परिचालन संघटना माझ्या मिसेस त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि उपसभापती होत्या. त्याचं कारण असं आहे की 16 तारखेपासून ग्रामपंचायतीला आपण विनायकराव पाटलाचा कार्यकर्ता आहे माडा. ताला लावलेला आहे. राज्यातलं झोपी गेलेलं सरकार, झोपीचं सोंग केलेलं सरकार हे तुमचं ऐकत नाही आणि म्हणून या सरकारच्या कानाखाली, मारायला नाही म्हणणार मी, पण तुम्ही त्यांच्या कानाखाली इथं आवाज पोहोचावा म्हणून तुम्ही आज आझाद मैदानावर सरकारवर मोर्चा घेऊन आलात. त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. या मोर्चाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले